बारड काय हालनच झाले. तुला होती का नाही? थांबा, तुम्ही पैसे दान म्हणून नाही ठेवू शकत. का? या सगळ्या गोष्टींची किंमत पैशानेच तर होते. नाही सर, पैशाने किंमत नाही ठरत. तुम्ही ते पैसे दान करण्यासाठी नाही तर ही तुला संपवण्यासाठी देताय. सर, मी तुम्हाला विनंती करते की हे पैसे तुम्ही दान करू नका. तिचं म्हणणं पटतंय मला. सगळ्या कामगारांनी त्यांना तुम्हाला जे द्यायचंय ते दिलंय. मग आता काय बाकी राहिलंय? एक गोष्ट आहे, हे तू तर काय ठेवलंस? आय मीन, या सगळ्या लोकांनी इतक्या वस्तू ठेवल्या, काहीच नाही झालं, आणि तू ही एक वस्तू ठेवली आणि आबांची तुला झाली. हे कसं पॉसिबल आहे? ही गोष्ट आबांनी बघितलेल्या स्वप्नाची साक्षीदार आहे. ही गोष्ट आबांनी गाळलेल्या घामाची साक्षीदार आहे. ही गोष्ट आबांनी या फॅक्टरीसाठी केलेल्या कष्टाची साक्षीदार आहे. जेव्हा आबांनी ही फॅक्टरी चालू केली आणि ते कामगार म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांनी घातलेला हा पहिला युनिफॉर्म. बुवा, हे सगळे जुने कपडे आहेत, काही कामाचे नाहीयेत. तेवढे फक्त फेकून द्या. हो. पण तुला हा युनिफॉर्म सापडला कुठे? बुवा, हे काय आणलंय? आणि काय नाही, हे बायसाहेबांनी त्यांच्या घरातले जुने कपडे टाकून द्यायला सांगितले होते. मी म्हटलं इकडे तिकडे टाकायच्या ऐवजी अनाथ आश्रमात देऊन टाकावे म्हणून आणले. अच्छा, बुवा थांबा. कुठे सापडला यापेक्षा महत्वाचं आहे की तो नशिबाने मला सापडला आबा. आणि तो बघून तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो लाख मोलाचा आहे आबा. तुझ्याकडे एक गोष्ट मागू? हा बा, असं काय बोलताय तुम्ही? बोलाल ते तुम्ही मागा. हा युनिफॉर्म माझ्या खूप जवळची आठवण. हा मला तू दान म्हणून दे ना. हा बा, तो तुमचाच आहे, तुम्ही घ्या. आबा, तुम्ही या फॅक्टरीत होतात तोपर्यंत कामगारांना कुठलीच चिंता नव्हती. पण आता उद्यापासून तुम्ही दिसणार नाही, तुम्ही या फॅक्टरीत येणार नाही. तुम्ही आमच्याशी दोन शब्द बोलाल? हा तोरात. हो, आहे मी मुंबईत पुढच्या महिन्यात. हो हो हो, तुमच्यासाठी 2 दिवस देतो मी. हो हो हो, ओके ओके ओके, चल चल बाय. ओके पाटील, पुढच्या महिन्यातली 2 दिवस त्या थोरातांना देऊन ठेवा, त्यांची शेड्यूल लावून ठेवा. आणि येस सर.
यांचं काय नाव, बराच वेळ झाला आपण वाट बघतोय. इंद्रजित महाडिक. हा, त्याला कॉल करा. येस येस, गिव मी अ मिनिट, आय बी देअर. आई मी येतो, क्लायंट वेट करतायत. तुमच्या कष्टामुळं, तुमच्या मेहनतीमुळे आज कंपनी उभी आहे. या कंपनीतला प्रत्येक कामगार हा महाडिक कुटुंबाचा होता, आहे आणि कायम राहील. या कंपनीच्या यशामध्ये तुमचा मुलाचा वाटा आहे. असंच कायम माझ्या सोबत राहा. तुम्ही माझी माणसं आहात. मी तुमचे आभार वगैरे नाही मानणार, पण मी तुमचा हात असा हक्कानं प्रेमानं घट्ट धरून ठेवेल. इनफ इज इनफ. हवा आपल्याला निघायला हवं. सर ते निघालेच आहेत. यांना आपल्या वेळेची व्हॅल्यू नाहीये. गाडी काढायचं. सर ड्रायव्हरला फोन केलाय, ते आता निघालेच आहेत. माझं पुढचं Mr. Roy! Mr. Roy! हे आपले पुढचे शेड्यूल आहेत. निघालात तुम्ही? काय इंद्रजीत, तुम्ही इथं मला बोलवलं, माझा किती वेळ वाया घालवला. मिस्टर रॉय, आय कॅन एक्सप्लेन. आपण आज बसून बोलूयात ना. माझे पुढचे शेड्यूल टाईट आहे. आणि हे काय, तुम्ही मला इथं बोलवलं आणि तुम्ही तुमच्या कार्यक्रमात बिझी आहात. मिस्टर रॉय, ॲक्च्युअली द प्रोग्राम टुक लॉंगर दॅन एक्सपेक्टेड. नाही, मला वेळ नाही. मिस्टर रॉय, प्लीज लिसन टू मी. मिस्टर रॉय, प्रसाद, कार्यक्रमाचा प्रसाद आहे. घ्या, तुम्ही पण घ्या. सर, तुम्ही पाहुणे आहात आमचे. आमच्या कार्यक्रमाला बसून त्याची शोभा वाढवाल का? एक सेकंड, मी बोलतोय ना त्यांच्याशी. अहो, मला माहिती आहे आम्ही आधीच तुमचा लय वेळ वाया घालवला आणि त्यासाठी मी माफी पण मागते. पण यात ना इंद्रजित सरांचा काय बी दोष नाही. अहो, ते काय झालं, आमच्या कंपनीचं मालक आहेत ना आबासाहेब, त्यांचं आज रिटायरमेंट आहे आणि कामगारांचा लय जीव आहे आबासाहेबांना. अहो, ते वाईट जरा कार्यक्रमाला उशीरच झाला, पण आता पुढच्या कार्यक्रमात तुम्ही याल ना तर आम्हाला लय भारी वाटेल. अहो, आता कार्यक्रमाला पाहुणेच नाही आले तर त्याची शोभा कसली. आणि ही फॅक्टरी आमचं घरच आहे, तर तुम्ही याल ना आमच्या घरच्या कार्यक्रमाला प्लीज. ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करतायत तर येतो. चला, मी दाखवते. हे पहा, इम्पॉसिबल आहे मुलगी. या कंपनीतल्या प्रत्येक कामगाराला ही कंपनी आपली वाटते. त्यामुळेच या कंपनीचं प्रत्येक प्रॉडक्ट हे दमदार वाटतं. असंच एकजुटीने राहा, एकत्र राहा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथला एकच कामगार म्हणजे संपूर्ण महाडिक इंडस्ट्रीज आहे. मी तुमच्यासाठी फक्त एवढंच करू शकतो. तुला त्या क्लायंटला इथे आणायची काय गरज होती? आता इथे बसून त्यांचा टाइम वेस्ट झाला तर ते अजून चिडतील. अहो सर, असं कसं चिडतील? अहो, त्यांना असं वाटत होतं की आपण त्यांचा मानच ठेवत नाही. त्यांना एवढ्या वेळ वाट बघायला लावली, त्यांना रिसेप्शन पाशी बसून ठेवलं आपण. मी फक्त त्यांचा मान ठेवण्याचा प्रयत्न केला. अहो सर, प्रत्येक वेळी बाहेरून येणाऱ्या माणसाशी आपण जर क्लायंट म्हणून डील केलं तर कसं चालेल? अहो, त्यांना कधीतरी माणूस म्हणून जपलं ना की आपलं अर्ध काम सोपं होतंय बघा.
आता बघा, मी त्यांच्याशी 2 प्रेमाचे शब्द काय बोलले, त्यांचा राग कुठला कुठे उडून गेला. तू मला डील करायला शिकवायचं नाहीये, समजलं? हाय का आता मी आणि तुम्हाला शिकवणार? अहो सर, शक्य आहे का ते? तुम्ही माझ्यापेक्षा लई हुशार आहे. अहो मी फक्त मला जे जमतं ते मी करते. आता बघा ना, एवढा वेळ झाला तरी ते कार्यक्रमाला बसले, आपलं काहीच नुकसान झालं नाही. ते इथे बसलेत कारण त्यांना आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करणं फायद्याचं आहे आणि त्यांना चांगलं माहिती आहे त्यांचा प्रॉफिट कशात आहे. अहो सर, सगळ्या गोष्टी कशा प्रॉफिटमध्ये मोजताव तुम्ही? अहो कधीतरी माणसाला माणूस म्हणून बघा. अहो त्यांच्याशी जरा प्रेमानं बोला, मग बघा तुमची कामं कशी पटपट होत आहेत ते. माफ करा, सहसा कधी डोळ्यात पाणी येत नाही माझ्या. मी व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ते मला म्हणाले होते की माणसाची श्रीमंती त्याच्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत यावर नाही ठरत, तर त्याची श्रीमंती ठरते त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांवरती. व्यवसाय करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. मी आयुष्यभर तेच केलं. उद्या मी नसेन, पण मला खात्री आहे तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल. तुम्ही माझ्यावर जितकं आज प्रेम करताय तितकंच प्रेम माझ्यानंतर माझ्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसावरती कराल असा विश्वास वाटतो. कारण आज मी माझा उत्तराधिकारी घोषित करणार आहे. जो माझं हे साम्राज्य सांभाळेल, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन ही कंपनी पुढे नेईल. आबा, तुमचा पुढचा उत्तराधिकारी मीच आहे. जीवन टाका. आणि तू ह्या कंपनीचा MD झालास ना की ह्या कंपनीची सगळी सूत्र तुझ्या हातात आणि घरातली सगळी सूत्र माझ्या हातात. तर महाडिक इंडस्ट्रीजचे पुढचे MD जे तुमचं नेतृत्व करणार आहेत, त्यांचं नाव आहे इंद्रजीत जयसिंगराव महाडिक. माझी एक अनाउन्समेंट करायची राहून गेली. मी जर म्हणतोय ही कंपनी तुमची आहे, तर मी तुमचाही विचार करतोय हे माझ्या वागण्यात कळायला नको का तुम्हाला? वंश मुलगी राणी जी आपल्या कंपनीमध्ये इंटर्न म्हणून काम करते, ती यापुढे इंटर्न म्हणून काम करणार नाही. राणीला मी आपल्या कंपनीमध्ये परमनंट नोकरी देण्याचा निर्णय घेतलाय. आणि ही माझी शेवटची ऑर्डर. मी इंद्रजित आणि राणीला विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. माझ्या लेवलला याचा प्रयत्नही करू नकोस.
मिस्टर महाडिक, तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आज इंद्रजितच्या समोर आमची मीटिंग होती, पण तुमचा कार्यक्रम खूपच लांबला. आम्ही निघालोच होतो, पण त्या राणीने आम्हाला थांबवलं. ॲक्च्युली बरं झालं तिने आम्हाला थांबवलं. आम्हाला तुमच्या कंपनीतलं वातावरण बघायला मिळालं. काय माझ्याकरता ही कंपनी नाही आहे, माझं घर आहे. आणि घर म्हटलं की वातावरण आनंदी असलंच पाहिजे, नाही का? माहिती रे, इंद्रजितमुळे तुम्हाला थांबावं लागलं, वाट पाहावी लागली. मी सॉरी म्हणतो, सॉरी. नो, इट्स ओके सर. एक सांगू का, मीटिंग रूममध्ये आम्हाला जे कळलं नसतं ते त्या कार्यक्रमात आम्हाला कळालं. आणि तुमच्या एम्प्लॉयचे थॉट पण ना तुमच्यासारखेच आहे. कंपनीला घर समजणारी माणसं आमच्या सरांनी कधी बघितलीच नाही, आणि हे सगळं नवीन होतं आमच्या सरांचं. बाय द वे मिस्टर इंद्रजित, लवकरच आपण डील फायनल करूया. शुअर सर, शुअर. राणीमुळे एवढा मोठा क्लायंट डील करायला तयार झाला. त्या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही आबा, त्यांना आपल्या कंपनीची रेप्युटेशन आणि पोटेन्शियल ग्रोथ या दोन्हीचा अंदाज आला आणि म्हणून तयार झालेत ते. बरं चला वरती चला. तुझी बहीण चिकू वाट बघत असेल, दादा कधी येणार, दादा कधी येणार. ते आतापर्यंत मुंबईहून सुरू केले असेल. चल 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 ये. ही दादा हो, दादा 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 हो. 3 cheers for दादा. Hip hip. Hip hip. दादू, congratulations. Thank you, चिकू. I'm so happy for you. हे बघ, मला पार्टी पाहिजे. आपण एक काम करूयात ना, आपण सगळे मिळून पार्टी करूयात. हा चिकू, ऐक ना, मला हे पार्टी वगैरे साठी वेळ नाही आहे. मी तुला पैसे देतो ना, तू आणि तुझे फ्रेंड्स काहीही गोंधळ घाला. खडूस. चिकू, नुसतं एवढं चालणार नाही. दादाच्या पाया पड. अगं तुझा मोठा भाऊ येतो. 1 second. मी का त्याच्या पाय पडू? तो MD झालाय ना, तर त्याने माझा आशीर्वाद घेतला पाहिजे. आता MD झालायस तर माझ्यासाठी एक काम कर ना. फॅक्टरीत एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू कर. म्हणजे मी माझे सगळे प्रोजेक्ट ना इथेच या फॅक्टरीतच चालू करेन. हो प्लीज अजित. हे बघ, दादाला ही कंपनी नंबर 1 पोझिशनला घेऊन जायची, नंबर लास्टला नाही, कळलं ना? हे तुझे एक्सपेरिमेंट वगैरे ना, ते तू जाकडेच ठेव. दादा ह्याचं काही ऐकू नको, तू गप्प बस. कळेल कळेल तुला, माझी वेळ आली ना नक्की कळेल. बघ बघ. हा अरे हो हो हो, थांबा, किती भांडताय. शांत व्हा की. इंद्र, खूप मोठा हवा. तुझे हात आभाळाला टेकू दे. तुला आयुष्यात जे जे हवं ना ते सगळं मिळेल. बस बाळ. इंद्र भाऊजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू वैरी. इंदिरा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू विक्रांत. फायनली तू एवढी झालायस. आपण दोघं मिळून कंपनी मोठी कर. आय नो विक्रांत, मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू नेहमी माझ्या पाठीशी असणार आहेस. इंद्रा, राहू दे.
काही बोलू नकोस. सगळ्यात आधी या खुर्चीवर बस. चल चल चल, बस बस बस. थोडाही वेळ वाया घालवू नकोस. खूप काळ मी वाट पाहिली तू या खुर्चीत बसलेलं पाहण्यासाठी. काय अजून रुबाबदार दिसतोय की नाही माझा मुलगा या खुर्चीत बसल्यावर? आणि मग नुसते बघत का उभे आहात? काही टाळ्या बिळ्या वाजवणार आहात का नाही माझ्या मुलासाठी? राणी राणी अरे बास झालं आता. अगं अख्ख्या दुनियेला कळलं पाहिजे आमची राणी परमनंट झाली. हा, अख्ख्या कामगार वस्तीला तूच हसावतीस आणि नाचवतीस. आज तर तुझाच हसायचा नाचायचा दिवस आहे. अरे गप्पासा, आबा याला निघाल्यात. ए चला पोरांनो, पळा बरं इथून. मी आलेच थोड्या वेळात. आबा येत आहेत ना, जा जा पळा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 व्हेरी मच. काळजी घ्या. आबासाहेब थँक्यू. खूप मोठी हो. तुझ्यात ना लोकांना समजून घेण्याची, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची, त्यांना आनंद देण्याची कला आहे. म्हणून तुझी नोकरी पक्की केली. आबा, तुमचा आभार कसं मानू तीच कळलं झालं. शब्दच नाहीत माझ्याकडे. आमच्यासारख्या गरिबाच्या पोटची भाकर वरून राहायला तासभर आम्हाला जे पाहिजे ते समज दिलं. पण आज जे दिलं ना ते मी कधीच विसरू शकत नाही. बघा, माझ्या राणीला तुम्ही स्वप्न बघायला शिकवलं, त्याच्या मागं पाहायला शिकवलं. आणि आज तर तुम्ही तिला पंकज देऊन टाकले. बघ, आमच्या घरात पडत चाललेला अंधार तुम्ही तिला पक्की नोकरी देऊन एकदम एका फटक्यात मिटवून टाकला. बघा, तुमचे उपकार मी कधीच परस्पर विसरणार नाही. बघा, तुम्ही उपकारांची भाषा काय करता? आणि तुम्ही इतकी वर्ष माझ्याकरता जे काही केलं त्याला काहीच मूल्य नाहीये का? आणि मी तुमच्या मुलीला पंख नाही दिले, ते तुम्हीच दिले आहेत. तिच्याकडे ते पंख आधीपासून होते. मी फक्त तिच्या पंखांना भरारी घेण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला बस. आणि ती तुमची मुलगी आहे म्हणून तिला नोकरी नाही मिळाली, तर कंपनीला तिची गरज आहे, ती लायक आहे म्हणून तिला नोकरी मिळाली. आबा, मी तुमचा विश्वास कधीच मोडणार नाही. मला खात्री आहे. वा, आजपर्यंत माझ्या प्रत्येक प्रवासात तुम्ही माझी साथ दिली. तुमच्यामुळे माझा मार्ग सोपा झाला. 21 वर्ष माझे सारथी बनून राहिला.
आता माझ्या इंद्राचे सारथी बनून राहा. हो. जशी मला साथ देईल तशी त्याला द्या, त्याला सोबत करा. आबा कसं किती आभार म्हणलं तुमचं. मी गाडी काढतो. थांब, चावी मला द्या. पण आबा आज गाडी मी चालवणार आहे. माझा कामाचा शेवटचा दिवस आहे. आज मी तुमचा सारथी. आबा आता माझं मन नका मोडू. या बसा बसा, द्या 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 बसा. येतो. काळजी.